जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे हिंदू पर्यटकांवर दहशतवाद्यांनी बेछूट गोळीबार केला. यामध्ये एकूण 26 पर्यटकांना मारण्यात आलं. त्यापैकी 20 जण जखमी झाले. या मृतांपैकी 6 जण महाराष्ट्रातील डोंबिवली, पुणे आणि पनवेलमधले होते. ही हत्या एवढी क्रूर होती की दहशतवाद्यांनी त्यांचा धर्म विचारून त्यांच्या कुटुंबासमोर त्यांची हत्या केली. या घटनेनं संपूर्ण भारत देश हादरलाय. या झालेल्या घटनेचा निषेध करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ठाणे जिल्हा शाखेच्या वतीनं जांभळी नाका येथील चिंतामणी चौकात पाकिस्तानी ध्वज दहन करून पाकिस्तान मुर्दाबाद, केंद्रीय गृहमंत्री राजीनामा द्या या घोषणा करण्यात आल्या. तसंच केंद्रीय गुप्तचर यंत्रणा आणि केंद्र सरकार करतंय काय, तसंच कलम 370 रद्द केल्याचे हेच ते का फायदे या आशयाचे फलकही दाखवण्यात आले. या शहीद झालेल्या हिंदू पर्यटकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळेला शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे, संपर्क प्रमुख नरेश मणेरा, उपजिल्हा प्रमुख कृष्णकुमार कोळी, सुनील पाटील, महिला जिल्हाध्यक्ष प्रमुख रेखाताई खोपकर, शहर प्रमुख प्रदीप शिंदे, राजू मोरे, राजेंद्र महाडिक, बापू आठवाल, त्याचबरोबर उषा बोराडे, सुनंदा देशपांडे आणि इतर शिवसेना पदाधिकारी, नागरिक